नमस्कार, मी सुदर्शन देवघरे पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या एका नव्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे कारण की हा व्हिडिओ पेपर ॲनालिसिस संदर्भातला आहे। तुम्हाला माहिती आहे आपल्या सिलेबसमध्ये इन्व्हेंटरी कंट्रोल आणि क्वालिटी कंट्रोल हे दोन टॉपिक आहेत आणि या टॉपिक मध्ये 2023 मध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहे, जवळजवळ 8 ते 9 प्रश्न या दोन टॉपिक वर विचारलेले आहे आणि त्याचं पूर्ण ॲनालिसिस मी माझ्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। सो मित्रांनो, त्यापूर्वी जे लोक मला YouTubeला बघत आहे, माझ्या चॅनलला लाईक करताय, शेअर करताय, सबस्क्राइब करत आहे, त्या सगळ्यांना खरंच खूप खूप धन्यवाद। आणि ज्या लोकांना बॅच जॉईन करायची असेल तर ते तुमच्यापैकी बऱ्याच लोकांचे मेसेज माझ्यापर्यंत येत आहे, माझ्या व्हॉट्सअपला तुम्ही कॉन्टॅक्ट करत आहे, पण बऱ्याच लोकांचं बॅच जॉईन करायची की नाही करायची याबद्दल अजूनही विचार सुरू आहे। मला असं म्हणायचं मित्रांनो की 2 महिने बाकी आहे आणि इतक्या मोठ्या जागा 2025 मध्ये 300 पेक्षा जास्त जागा आलेल्या आहे आणि इतकी सुवर्ण संधी असताना जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील, ते समजत असतील आणि इतरांपेक्षा काहीतरी वेगळं वाटत असेल तर नक्की तुम्ही बॅच जॉईन करायला पाहिजे। कारण की सारखे मार्क असल्यानंतर सिलेक्शन न झालेले लोक देखील मी पाहिलेले आहे, एका मार्कांनी 2 मार्कांनी सिलेक्ट न झालेले लोक देखील मी पाहिलेले आहे। सो ही बॅच नक्कीच तुम्हाला त्या स्कोर पर्यंत घेऊन जाईल जिथे तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढतील किंवा होऊ शकेल। या आधी देखील या बॅच मधून बऱ्याच मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे। सो ही जी चांगली संधी तुमच्या समोर आहे, या बॅच मधून प्रॉपर नोट्स देखील तुम्हाला मिळणार आहे, सर्व MCQ सेशन आपले त्यामध्ये होणार आहे, प्रॉपर व्हिडिओ माझे सगळे असणार आहे। सो ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की डेमो व्हिडिओज बघायचे आहे, त्यांनी जे चॅनलचं नाव माझं आहे सायन्स विथ सुदर्शन YouTube चॅनलला, त्याला एकदा क्लिक करा, प्लेलिस्ट मध्ये जा, डेमो व्हिडिओज, तिथे DMER संदर्भातले माझे 4-5 व्हिडिओ अवेलेबल आहेत। सो ते व्हिडिओ बघा, लवकरात लवकर निर्णय घ्या कारण की जर आपली एक्झामची डेट जर सप्टेंबर महिन्याच्या एंडिंग पर्यंत एक्सपेक्टेड आहे, ती जर येऊन गेली सप्टेंबर महिन्यात तर तो दिवस कमी आहे, सगळ्या गोष्टी वाचायच्या असतात, त्याला समजून घ्यायचं असतं, रिव्हिजन करणं, या सगळ्या भरपूर सगळ्या गोष्टी आहे आणि हे 2-3 महिने चांगले अभ्यास केल्यानंतर पुढे तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगले दिवस, गव्हर्नमेंट सरकारी नोकरीचे दिवस येऊ शकतात। सो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर एकदा YouTubeला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा। बॅच बद्दल मी थोडीशी माहिती सांगतो आणि पुढे मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे पेपर ॲनालिसिस कडे जाऊया। सो मित्रांनो, DMER मध्ये लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट संदर्भातली आपली बॅच सुरू आहे। या बॅचची वैशिष्ट्य अशी आहे की आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद मध्ये 100 पेक्षा जास्त मुलांचं सिलेक्शन या बॅच मध्ये 2024 मध्ये झालेलं आहे। सो त्याच्यानंतर ही बॅच जी आहे ती पूर्णपणे रेकॉर्डेड फॉर्म मध्ये आहे। सो रेकॉर्डेड फॉर्म मध्ये असल्यामुळे काय होईल की आधी झालेले सर्व व्हिडिओ जे आहे, नोट्स आहे, MCQ सेशन आहे, हे देखील तुम्हाला मिळणार आहे। हा एक गोष्ट मला आठवली, ते पण मी तुम्हाला सांगतो, सर्व नोट्स देखील मी प्रोव्हाइड करणार आहे, डाऊट क्लिअरिंग देखील मी करणार आहे। 2023च्या पेपरचा ॲनालिसिस म्हणजे जसं माझा आता इन्व्हेंटरी कंट्रोल आणि क्वालिटी कंट्रोल हा टॉपिक कंप्लीट झालेला आहे, त्याच्यानंतर ज्या पद्धतीने मी आता त्या टॉपिकवरचं प्रीवियस इयर क्वेश्चन 2023 मध्ये कशा पद्धतीचे प्रश्न आलेले होते त्याचं ॲनालिसिस मी घेत आहे। याच्यामुळे काय होतं की कोणत्या लेव्हलचे प्रश्न विचारले जातात, कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात याची आयडिया तुम्हाला येते आणि सिलेबस नुसार आपली पूर्ण बॅच असणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, एक MCQ सेशन मला इथे ऍड करायचं होतं। MCQ सेशन जे आहे ते मी घेतो आहे, स्टरलायझेशन टॉपिकवरचं माझं MCQ सेशन मुलांना खूप आवडलेलं आहे। सो जे ते लोक जर इथे व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी तुमचे अनुभव किंवा तुम्हाला जर ते MCQ सेशन ज्या लोकांनी बॅच जॉईन केली होती तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये ते MCQ सेशनचे तुमचे अनुभव तुम्हाला आवडले असेल तर नक्की टाका। सो MCQ सेशन देखील आपण घेतो आहे आणि या येणाऱ्या सोमवारी डिसइन्फेक्शन हा जो सेकंड आपला टॉपिक आहे त्याच्यावर देखील MCQ सेशन आपण कंडक्ट केलेला आहे। प्रत्येक विद्यार्थी त्या MCQ सेशन मध्ये म्हणजे एका सेकंड मध्ये किंवा इतके पटापट माझे MCQ येत होते, त्याच्यासोबत त्याचं डिस्क्रिप्शन येत होतं, त्याचं करेक्ट आन्सर एक्सप्लेनेशन त्याचं येत होतं आणि एकदम एक्झाम सारखी फिलिंग जी आहे ते मुलांना आली होती। सो ते खूप जबरदस्त सेशन आमचं झालेलं होतं मागच्या सोमवारी आणि या सोमवारी देखील डिसइन्फेक्शन टॉपिकवर MCQ सेशन आहे आणि इथून पुढे प्रत्येक हप्त्याला 2 ते 3 असे MCQ सेशन होणार आहे प्रत्येक टॉपिक नुसार। सो मित्रांनो, हे MCQ सेशन देखील माझ्या बॅचमध्ये मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला घेतो आहे, त्याच्यामुळे माझ्याकडे बॅच जॉईन केल्याच्या नंतर तुम्हाला नोट्स देखील मिळणार आहे, MCQ सेशन देखील मिळणार आहे आणि सोबतच हे सर्व व्हिडिओ जे तुम्ही बघताय, जे डेमो व्हिडिओ तुम्ही बघताय तशा पद्धतीच्या सर्व टॉपिकचे सिलेबस नुसार व्हिडिओ देखील मिळणार आहे। सो जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला ही बॅच जॉईन करायची आहे तर नक्कीच तुम्ही माझ्या 9960 157 852 या नंबरला मला कॉन्टॅक्ट करा। सो मित्रांनो,
सो जाऊया आता आपल्या पुढच्या आजच्या टॉपिककडे, आणि तो टॉपिक आहे पेपर अनालिसिस ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल आणि क्वालिटी कंट्रोल. सो इन पेपर अनालिसिस आहे हे. प्रत्येक टॉपिकवर मी पेपर अनालिसिस घेतला आहे. प्रत्येक टॉपिक कंप्लीट केल्याच्या नंतर या माझ्या बॅचमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहे. पण हा एक डेमो व्हिडिओ म्हणून देखील तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीचं बॅचमध्ये आपण सर्व टॉपिक कव्हर करतो आहे, त्याची पेपर अनालिसिस पण घेतो आहे. सो इन्व्हेंटरी कंट्रोल हा टॉपिक माझा कंप्लीट झालेला आहे आणि क्वालिटी कंट्रोल हा टॉपिक देखील माझा कंप्लीट झालेला आहे. सो आता वेळ आहे त्याच्या पेपर अनालिसिसची. तर बघूया 2023च्या पेपरमध्ये लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंटच्या पेपरमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले होते आणि त्याचं एक्सप्लेनेशन विथ आन्सर मी तुम्हाला सांगणार आहे. सो व्हिडिओला आपण पुढे घेऊन जाऊया आणि समजून घेऊया की पहिला प्रश्न काय होता. सो यामध्ये आलेला जो पहिला प्रश्न होता तो होता क्वालिटी कंट्रोल प्रोसिजर अप्लाइड विदिन द लॅबोरेटरी टू असेस द परफॉर्मन्स ऑफ द अनालिसिस इज नोन ॲज. सो प्रश्न कदाचित तुम्हाला थोडासा ब्लर दिसत असेल कारण की मी स्क्रीनशॉट करून इथे सर्व ते पेस्ट केलेलं आहे. सो मी प्रश्न वाचून सांगतो. क्वालिटी कंट्रोल प्रोसिजर अप्लाइड विदिन द लॅबोरेटरी, म्हणजे आपला क्वालिटी कंट्रोलवरचा हा प्रश्न आहे. आणि इनसाइड द लॅबोरेटरी, लॅबच्या आतमध्ये जर तुम्ही क्वालिटी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्या अनालिसिसला काय म्हटलं जातं असा तो प्रश्न आहे. सो विदिन द लॅबोरेटरी असेल तर त्याला म्हटलं जातं इंटरनल क्वालिटी कंट्रोल. सो विदिन द लॅबोरेटरी असल्यामुळे त्याला आपण काय म्हणतो आहे इंटरनल इंटरनल क्वालिटी कंट्रोल त्याला आपण असं म्हणतो. सो दोन पद्धतीचे क्वालिटी कंट्रोल असतात. एक इंटरनल लॅबोरेटरी जे लॅबमध्ये केले जातात, एक्सटर्नल क्वालिटी कंट्रोल देखील असतात. अशा दोन पद्धतीचे क्वालिटी कंट्रोल आपण आपल्या लेक्चरमध्ये शिकलेलो आहे. सो लॅबच्या आतमध्ये ज्या गोष्टी होत आहेत त्याला आपण इंटरनल क्वालिटी कंट्रोल असं म्हणतो. पण जर लॅबच्या बाहेर जर आपण कुठे ते आपल्या सॅम्पल, आपले मशीन्स, आपल्या प्रोसिजर सगळ्या व्यवस्थित आहे की नाही हे समजून तपासण्यासाठी जेव्हा आपण एखाद्या एक्सटर्नल एजन्सी सोबत करार करतो, त्यांच्याकडे सॅम्पल पाठवले जातात आणि त्यांच्याकडून जे सॅम्पल आपल्याकडे येतात ते रन करून ते व्हेरीफाय जेव्हा केलं जातं तेव्हा त्याला एक्सटर्नल क्वालिटी कंट्रोल असं म्हटलं जातं. सो हा विदिन द लॅबोरेटरी असल्यामुळे याचा आन्सरच्या इंटरनल क्वालिटी. आता क्वालिटी एक्सटर्नल म्हणजे मी आता सांगितल्याप्रमाणे लॅबच्या बाहेर पाठवलं जातात आणि एक्सटर्नल क्वालिटी कंट्रोलचं दुसरं नाव जे आहे ते आहे प्रोसिफिंग टेस्टिंग असं देखील त्याला म्हटलं जातं. सो हे दोन्ही नावं एकाच प्रश्नाचे आहे. याच्यावर देखील एक प्रश्न आलेला आहे, पुढे आपण तो बघणार आहे. प्रोफिशियन्सी टेस्टिंगच वर एक प्रश्न आलेला आहे. अच्छा, ओके. सो हे जे आहे माझ्या नोट्स जे आहे त्याचा स्क्रीनशॉट मी इथे प्लेस केलेला आहे. क्वालिटी कंट्रोल जे आहे ते दोन पद्धतीमध्ये डिवाइड होतं. एक आहे इंटरनल क्वालिटी कंट्रोल आणि एक आहे एक्सटर्नल क्वालिटी कंट्रोल. सो जो प्रश्न आपण बघितला आहे, मी या आधी देखील सांगितलं आहे, माझे सेशन जे असतात ते खूप व्यवस्थित असतात. म्हणजे आपण काय केलेलं आहे की प्रश्न घेतलेला आहे आणि माझ्या नोट्समधून हे कशा पद्धतीने कव्हर झालेलं आहे त्या नोट्सचा स्क्रीनशॉट मी इथे तुमच्या समोर प्लेस केलेला आहे. सो एक्सटर्नल क्वालिटी कंट्रोलचे दोन प्रकार पडतात. एक आहे इंटरनल क्वालिटी कंट्रोल, एक आहे एक्सटर्नल क्वालिटी कंट्रोल. सो बिफोर द पेशंटचे सॅम्पल रन होण्याच्या आधी आपल्याला कंट्रोल सॅम्पल वगैरे पण आपण रन करतो आहे इनसाइड द लॅबोरेटरी, सो दॅट आपल्याला व्हेरीफाय होऊन जाते की लॅब मधली जी मशीन आहे, प्रोसिजर आहे ते सगळी व्यवस्थित सुरू आहे की नाही. सो विदिन द लॅब होत असल्या कारणाने त्याला आपण इंटरनल क्वालिटी कंट्रोल असं म्हणतो. सो हे त्याचं एक्सप्लेनेशन होतं. हा माझ्या नोटचा स्क्रीनशॉट होता. पुढच्या प्रश्नावर आपण जाऊया, बघूया की कशा प्रकारचं येस द कलेक्शन ऑफ अ युरिन सॅम्पल फॉर अल्ब्युमिन एस्टिमेशन इज अंडर विच स्टेज ऑफ क्वालिटी कंट्रोल. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, युरिनचं अनालिसिस करायचं आहे. म्हणजे युरिनची स्ट्रीप जी आहे ते आपण अल्ब्युमिनसाठी किंवा मग ग्लोब्युलिनसाठी आपण युरिनचा सॅम्पलचा उपयोग करतो. आता ते सॅम्पलचं आपण प्रोसेसिंग केलेली आहे का? बिलकुल नाही. आपण काय केलेलं आहे, फक्त कलेक्शन केलेलं आहे, कलेक्शन ऑफ युरिन केलेलं आहे. मग हे जे आपण कलेक्शन ऑफ युरिन केलेलं आहे हे पोस्ट अनालिसिस मध्ये जाईल, अनालिसिस मध्ये जाईल, प्री अनालिसिस मध्ये जाईल की सुपर अनालिसिस मध्ये जाईल, असे चार ऑप्शन आपल्याकडे आहे. तर याचं अनालिसिस, याचं जे करेक्ट आन्सर आहे ते प्री अनालिसिस स्टेज आहे. कारण की आपण सॅम्पल फक्त कलेक्ट केलेला आहे, त्याच्यावर अजून प्रोसेसिंग केलेलं नाहीये. तर ते टेस्टिंग लावली असती तर ते अनालिसिस स्टेज मध्ये गेलेलं असतं. जर त्याच्यावर आपण टेस्टिंग लावल्याच्या नंतर पेशंटला रिपोर्ट सबमिट करतो आहे, त्याचा रेकॉर्ड मेंटेन करतो आहे, ते सगळं पोस्ट अनालिसिस मध्ये जाते. सो प्री अनालिटिक म्हणजे फक्त सॅम्पलचं कलेक्शन करणं. अनालिटिकल स्टेज म्हणजे अशी स्टेज जेव्हा आपण त्या सॅम्पलवर टेस्ट परफॉर्म करतो आहे. आणि पोस्ट अनालिसिसचा अर्थ असा होतो की त्याच्यावर आपण रिझल्ट लिहत आहे, त्याचा रेकॉर्ड मेंटेन करता, या सगळ्या गोष्टी पोस्ट अनालिसिस मध्ये येतात. इथे फक्त कलेक्शन ऑफ युरिन सॅम्पल केलाय, म्हणजे कोणतेही सॅम्पल लावू शकते ते मग
ब्लड सॅम्पल पण राहू शकते. जेव्हा आपण सॅम्पलचं फक्त कलेक्शन करतो ही स्टेज ही प्री अनालिसिस मध्ये जाते. बघूया माझ्या नोट्समध्ये मी याबद्दल काय शिकवलं होतं आणि माझ्या नोट्समध्ये याच्यामध्ये काय आहे तर याचा आन्सर बघा. सो हा माझा स्क्रीनशॉट आहे नोट्सचा. सो पाथ ऑफ अ वर्क फ्लो इन अ क्लिनिकल लॅबोरेटरी. बघा मी इथे लिहिलेलं आहे प्री अनालिटिकल मध्ये काय असते, सॅम्पलचं कलेक्शन. हाच आपला प्रश्न होता. युरिनच्या सॅम्पलचं कलेक्शन केलेलं होतं, त्याच्यामुळे सॅम्पलचं कलेक्शन असो, सॅम्पलचं ट्रान्सपोर्ट एका ठिकाणून दुसऱ्या लॅबमध्ये जर आपल्याला पाठवायचं असेल, सॅम्पलचं ट्रान्सपोर्ट होत आहे ते देखील प्री अनालिटिकल मध्ये येते. सॅम्पल रिसीव्ह करणं हे देखील प्री अनालिटिकल स्टेज. सो इतके सगळे घटक जे आहे ते कुठे येतात, सॅम्पल कलेक्शन करणं, ते ट्रान्सपोर्ट करणं, दुसऱ्या लॅबने ते रिसीव्ह करणं, हे सगळं प्री अनालिटिकल मध्ये येते. सॅम्पलची जर टेस्टिंग लावली असती, तुम्हाला जर म्हणजे प्रश्न आला असता की युरिनचं अल्ब्युमिन इस्टिमेट केलं आहे, ते टेस्ट लावली आहे, मग अशा वेळेस ती कोणती स्टेज राहिली असती, ते अनालिटिकल स्टेज राहिली असती किंवा अनालिटिकल फेज राहिला असता. पण रेकॉर्ड किपिंग जे आहे किंवा रिझल्ट वगैरे देणं हे सगळं पोस्ट अनालिटिकल स्टेज मध्ये येतं. सो मित्रांनो, अशा पद्धतीचा खूप सुंदर प्रश्न होता आणि ज्यांनी हे व्हिडिओज बघितले असतील, ज्यांनी ह्या नोट्सला फॉलो केलेलं असेल, त्यांच्यासाठी हा टॉपिक खूप इझी आहे. ठीक आहे. आणि ज्यांनी याच्याबद्दल तो त्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू अभ्यास केलेला नाहीये त्यांच्यासाठी मात्र मग ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ते देखील मग त्यांना कठीण वाटायला लागतं. सो जाऊया आपण पुढे आणि बघूया नेक्स्ट प्रश्न काय आहे. या दोन टॉपिकच्या वर जवळजवळ 8 ते 9 प्रश्न आलेले आहे. सो विचार करा 2023च्या पेपरमध्ये कोणत्या लेवलचे प्रश्न आले होते. या दोन टॉपिकवरच म्हणजे जवळजवळ 8 ते 9 प्रश्न आलेले आहेत, ते आपण सगळे घेणार आहेत. बघूया. द मिनिमम वर्किंग स्पेस इज रिक्वायर्ड फॉर द स्मॉल लॅबोरेटरी ड्युरिंग द बेसिक टेस्ट. म्हणजे एखाद्या स्मॉल लॅबोरेटरी लॅब जर असेल तर त्याचा मिनिमम वर्किंग स्पेस, मॅक्सिमम तर आपण किती देता येईल आपल्याला, पण मिनिमम एखाद्या लॅबला किती वर्किंग स्पेस अवेलेबल असतो, हा प्रश्न जो आहे हा 2018 मध्ये मुंबई महानगरपालिकेचा एक जो पेपर झालेला होता त्याच्यामध्ये देखील आलेला होता. सो मी जेव्हा 2021चा मी स्वतः प्रिपरेशन करत होतो लॅब सायंटिफिक ऑफिसर आरोग्य विभागासाठी, तेव्हा मला हा पेपरचं मी अनालिसिस जेव्हा केलं होतं त्याच्यामध्ये हा देखील प्रश्न मला दिसलेला होता. सो त्यामध्ये देखील हा प्रश्न होता आणि याचे आन्सर जे आहे ते 25 स्क्वेअर मीटर इतकं याचं करेक्ट आन्सर आहे. सो हा थोडासा इन्फॉर्मेटिव्ह प्रश्न आहे. याच्या आधी देखील हा 2018च्या पेपरमध्ये आलेला आहे. बघा मित्रांनो, काय असतं की मी माझ्या वेळेस जो अभ्यास केला त्याच्यानंतर मी ज्या 2-3 मध्ये बॅच RRB साठी मी बॅच घेतली होती, आरोग्य विभागासाठी, जिल्हा परिषदसाठी बॅच घेतली होती, हा सगळ्या बॅचेस घेत असताना बरेचसे अनुभव माझ्या वाटेला आले. ते सगळं समजून घेताना बऱ्याचदा चुकून चांगलं शिकत मी गेलो आणि मग त्याचा फायदा असा होऊन जातो की मला पटकन आठवले की 2018च्या जेव्हा माझा 2021च्या वेळेस मी प्रिपरेशन करत होतो तेव्हा मला हे सगळे 2017चा पेपर आरोग्य विभागाचा असो, 2018चा मुंबई महानगरपालिकेचा पेपर असो, असे पेपर्स मला बरेच पाहायला मिळाले, पाहण्यात माझ्या गेलेले आहेत. त्याच्यामुळे हे अनालिसिस करायला मला थोडंसं इझी जात आहे, तुम्हाला सांगायला मला थोडंसं बरं जात आहे. सो पुढे जाऊया आपण आणि बघूया की यस, प्रोफिशियन्सी टेस्ट त्याला PT असं म्हणतात, इज अ क्वालिटी कंट्रोल इज आल्सो नोन ॲज. सो मित्रांनो, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं प्रोफिशियन्सी टेस्ट म्हणजे काय, एकतर एक्सटर्नल क्वालिटी कंट्रोलचं दुसरं नाव जे आहे, एकतर याला एक्सटर्नल क्वालिटी कंट्रोल म्हणतात, किंवा त्याला एक्सटर्नल क्वालिटी असेसमेंट म्हणतात, किंवा त्याला PT म्हणजे प्रोफिशियन्सी टेस्टिंग असं देखील म्हणतात. सो हे कोणती टेस्ट आहे, क्वालिटी कंट्रोल इज आल्सो नोन ॲज एक्सटर्नल क्वालिटी कंट्रोल. माझ्या नोट्समध्ये देखील मी या सगळ्या गोष्टी ऑलरेडी मेन्शन केलेल्या आहेत. सो हे बघा, मी जेव्हा हे माझा हा टॉपिक सुरू झाला होता त्याचा हा स्क्रीनशॉट आहे माझ्या नोट्सचा. एक्सटर्नल क्वालिटी कंट्रोल, एक्सटर्नल क्वालिटी असेसमेंट आणि बघा इथं प्रोफिशियन्सी टेस्टिंग. सो हे ऑर मध्ये मी ऑब्लिक मध्ये ऑलरेडी माझ्या नोट्समध्ये मेन्शन केलेला आहे आणि तिथूनच तो प्रश्न आलेला आहे. सो जाऊया आपण पुढे. होऊ शकते ज्या लोकांनी फर्स्ट टाइम हे सगळं हा टॉपिक जर कोणी डील केलेला नसेल किंवा वाचला नसेल तर त्यांना हे सगळं खूप कठीण वाटत असेल, पण ज्या लोकांनी माझ्या व्हिडिओजमधून हे सगळे गेलेले आहे त्यांना हा टॉपिक खूप इझी वाटणार आहे, कारण की त्यांनी त्या पद्धतीने समजून घेतलेला आहे. म्हणून त्या लोकांसाठी हे प्रश्न, हे कन्सेप्ट म्हणजे एक्सटर्नल क्वालिटी, इंटरनल क्वालिटी, ह्या सगळ्या गोष्टी खूप म्हणजे ओळखीच्या झालेल्या आहेत. सो पुढे बघूया, व्हॉट इज द रिटेन्शन टाइप फॉर कीपिंग द क्लिनिकल पॅथॉलॉजी टेस्ट रेकॉर्ड इन द लॅबोरेटरी. एखादा रेकॉर्ड जर असेल तर तो रिटेन्शन टाइम ऑफ कीपिंग अ क्लिनिकल पॅथॉलॉजी टेस्ट रेकॉर्ड, तर एखादा टेस्ट रेकॉर्ड जो आहे हा किती वर्षासाठी जपून ठेवायचा असतो. सो बरेचसे जे डॉक्युमेंट्स असतात ते ऑफिशियल डॉक्युमेंट जे आहे ते 5 वर्षासाठी जपून ठेवले जातात.
पण लॅबचे रिपोर्ट जे आहे ते 2 वर्षासाठी जपून ठेवले जातात. हा थोडासा इन्फॉर्मेटिव्ह प्रश्न होता. पुढे जाऊया आपण. रेकॉर्ड किपिंग संदर्भातला हा प्रश्न होता तसं पाहिलं तर. येस, इन्व्हेंटरी ऑफ द लॅबोरेटरी शुड बी अपडेटेड. आता इन्व्हेंटरी कंट्रोलवरचा हा प्रश्न आहे. इन्व्हेंटरी ऑफ द लॅबोरेटरी शुड बी अपडेटेड. किती महिन्यानंतर, किती वर्षानंतर आपल्याला जी इन्व्हेंटरी असते त्याला अपडेट करायचं असते. सो मित्रांनो, मी खरं सांगणार, प्रामाणिक मत माझं मी सांगतो तुम्हाला, मी जितके पुस्तकं वाचलेले आहे किंवा मी शिकवताना पण तुम्हाला ज्या लोकांनी बॅच जॉईन केले आहे त्यांना मी सांगितलं आहे की इन्व्हेंटरी कंट्रोल करत असताना स्पेसिफिक टाइमची गरजच नाहीये. तुमची जेव्हा इन्व्हेंटरी संपत आहे तेव्हा तुम्ही त्याला अपडेट करणार. तुम्हाला काय लागत आहे, केव्हा लागत आहे, जशी जशी तुम्ही इन्व्हेंटरी मेंटेन करणार तसं तसं तुम्हाला समजणार की माझ्याजवळ ही गोष्ट कमी आहे, ही गोष्ट जास्त आहे. सो या प्रश्नाचं लॉजिक खरंच समजण्याच्या पलीकडचं आहे की इन्व्हेंटरी ऑफ द लॅबोरेटरी शुड बी अपडेटेड अॅन्युअली. त्यांनी सांगितलं की प्रत्येक वर्षाला तुम्ही इन्व्हेंटरी अपडेट केली पाहिजे. सो याचं काही प्रश्न असे असतात, एमपीएससी जर तुमच्यापैकी काही लोक करत असाल तर काही प्रश्न असे असतात की ज्याच्यामागे खरंच खूप काही लॉजिक नसते. ते याचं इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन असतात किंवा त्याच्यामागे लॉजिक समजणं कधी कधी कठीण होऊन जाते. म्हणूनच तर यूपीएससी किंवा एमपीएससीचे प्रश्न असतात किंवा त्यांचा जो रिझल्ट असतो हा 50-60% जवळपासच नेहमी लागतो. सो काही प्रश्न असेच असतात की ज्याला आपल्याला जर हे निगेटिव्ह मार्किंगमध्ये राहिलं असतं तर याला सोडलेलं बरं, अशा टाईपचे काही प्रश्न असतात जे सोडायसाठी दिलेले असतात. तर याला अनालिसिस करा की इन्व्हेंटरी ऑफ द लॅबोरेटरी शुड बी अपडेटेड. केव्हा ते अपडेट केलं पाहिजे तुम्ही तुमची इन्व्हेंटरी पाहिलं पाहिजे की काय तुमच्याकडे संपलेलं आहे, काय तुमच्याकडे आहे नाहीये, हे तर तुम्ही नेहमी वारंवार केलं पाहिजे. पण इथे हे आन्सर यांनी अॅन्युअली दिलं आहे. याचं स्पेसिफिक आन्सर पण 6 मंथ, 5 मंथ किंवा 5 इयर, 2 इयर, तर हे थोडंसं समजण्याच्या पलीकडे आहे. मी जितका अभ्यास केलेला आहे या टॉपिकला मी सर्च करण्याचा पण बराच प्रयत्न केला, पण मला असं वाटतं की ठीक आहे याचा आन्सर कुठेतरी हे दिलं पण असेल, पण एकदम प्रिसाइज आन्सर जे आहे, टार्गेट बेस्ड आन्सर ज्याला आपण म्हणतो, ते थोडंसं मला हे थोडंसं वाटतं आहे की ऑप्शन्स आणि क्वेश्चन मध्ये थोडंसं काहीतरी ताळमेळ अजून चांगला राहू शकला असता. पुढे बघूया. Which tool is the most commonly used to reduce the laboratory error and increase the productivity? So कोणतं टूल आपण वापरायचं आहे? सो याला कोणतं टूल मोस्ट कॉमनली यूज टू रिड्यूस द लॅबोरेटरी एरर? तो एरर झाला नाही पाहिजे आणि प्रोडक्टिव्हिटी वाढली पाहिजे, जास्त प्रॉडक्ट फॉर्मेशन झालं पाहिजे, याच्यासाठी कोणता रूल वापरला जातो? सो मित्रांनो, याच्या संदर्भात मला असं वाटते ही जापानीज टेक्निक जी आहे त्यांची ती टेक्निक आहे 6 सिग्मा रूल. आणि टोयोटो कंपनीचा बहुतेक हा खूप आधीचा रिसर्च आहे की 6 सिग्मा रूल त्यांना वापरायचा आहे. 6 सिग्मा रूल मध्ये काय आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगून देतो, सो दॅट तुम्हाला तो कन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर होईल. 6 सिग्मा रूल म्हणजे नेमकं काय त्याला समजून घेऊया. सो 6 सिग्मा रूल काय आहे बघा. 6 सिग्मा इज द डाटा डिराइव्ड मेथोडॉलॉजी. हे डाटा संदर्भातली डाटा ड्रिव्हन मेथोडॉलॉजी आहे. फोकस ऑन रिड्युसिंग द डिफेक्ट. काय 6 सिग्मा रूलचं महत्व आहे, तो काय करतो 6 सिग्मा रूल? तो डिफेक्ट जे आहे ते कमी करतो. इम्प्रूव्हिंग द इफिशियन्सी, कामातली इफिशियन्सी वाढवतो. इट इज अ कोर प्रिन्सिपल इज टू अचीव द व्हेरी लो डिफेक्ट. मेन प्रिन्सिपल काय आहे? डिफेक्ट कसे असले पाहिजे? व्हेरी लो डिफेक्ट असले पाहिजे. डिफेक्ट रेट अँड आयडियली तो 3.4 डिफेक्ट पर मिलियन अपॉर्च्युनिटी. सो फक्त 3.4 डिफेक्ट एका मिलियनच्या मागे डिफेक्ट आणून ठेवणं, असा हा 6 सिग्मा रूलचा प्रिन्सिपल आहे असं त्यांना म्हणायचं आहे. बाय मिनिमायझिंग द व्हेरिएशन कमी करायचे. ऑप्टिमायझिंग द प्रोसेसला चांगलं करायचं. दिस ट्रान्सलेट टू रिड्यूस द एरर. त्याच्यामुळे एरर कमी होतील, प्रोडक्टिव्हिटी वाढेल, हाच आपला प्रश्न होता अल्टिमेटली. आणि हायर द कस्टमर सॅटिस्फॅक्शन, कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन देखील वाढेल. सो एरर कमी करण्यासाठी, प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी जो रूल आहे तो 6 सिग्मा रूल आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींवर काम केलं जातं. त्या कोणकोणत्या गोष्टी आहे त्याच्यावर पण आपण थोडंसं बघूया. हाऊ द 6 सिग्मा रूल अचीव डाटा ड्रिव्हन अप्रोच. म्हणजे तो डाटा मिळतो आहे तो प्रॉपर डाटा मिळाला पाहिजे. बघा काय लिहिलंय, 6 सिग्मा रिलीज ऑन अ डाटा कलेक्शन. एक तर डाटा कलेक्शन करायचं अँड अनालिसिस टू आयडेंटिफाय द रूट कॉज ऑफ अ डिफेक्ट. म्हणजे नेमका जो डिफेक्ट येत आहे त्याचं नेमकं रूट काय आहे, कशामुळे तो डिफेक्ट येतो आहे, त्या डाटावरून ते अनालिसिस करणं. त्याच्यानंतर इनसफिशियन्सी कशामुळे ते डाटावरून आयडेंटिफाय करणं. This involve using the statistical tool and technique to understand the process, the variation and the pin out the area of the improvement. So तो डाटा पहिले कलेक्ट करायचा, त्या डाटावरून कुठे डिफेक्ट आहे, कुठे इनसफिशियन्सी आहे ते आयडेंटिफाय करायचं.
वेगवेगळ्या टेक्निक वापरायच्या, मेथडॉलॉजी वापरायच्या आणि त्याच्यानंतर आपल्याला पिन पॉइंट इम्प्रूव्हमेंट करायचं आहे की छोट्या छोट्या गोष्टीवर काम करायचं सो दॅट ती गोष्ट इम्प्रूव्ह होऊन जाईल. पुढे बघूया एरर रिडक्शन करणं. सिक्स सिग्मा मध्ये हा पण एक रूल येतो आहे एरर रिडक्शन कसं करायचं. बाय सिस्टमॅटिकली अनालायझिंग प्रोसिजर सिक्स सिग्मा हेल्प द आयडेंटिफाय अँड एलिमिनेट द सोर्स ऑफ अ एरर. ज्याच्यामुळे एरर येतो आहे ते सोर्सेसच काढून टाकायचे, त्याला आयडेंटिफाय पहिले करायचं की एरर का बरं येत आहे, त्याला काढून टाकायचं. त्याच्यानंतर लिडिंग टू द सिग्निफिकंट रिडक्शन ऑफ अ डिफेक्ट अँड द रिवर्क, मग त्याच्यावर रिवर्क करायचं. इट इन्क्लूड द ऍड्रेसिंग द ह्युमन एरर. याच्यामध्ये काय असतं, कधी कधी ह्युमन एरर देखील असतात, कधी काही एरर जे आहे ते प्रोसेसिंगचे पण एरर असू शकतात. इनकन्सिस्टन्सी, आता हे ह्युमनची खूप महत्वाची गोष्ट आहे की त्यांना दिलेलं काम ते योग्य पद्धतीने करत नाही. मग ते कुठे नेमकं कोण व्यक्ती आहे जो प्रॉपर काम करत नाहीये, कोणती प्रोसिजर आहे जी आपण चुकीची वापरत आहे त्याच्यामुळे एरर जास्त येत आहे, प्रोडक्टिव्हिटी कमी होत आहे. अँड अदर फॅक्टर कंट्रीब्युटिंग टू द डिफेक्ट. सो डिफेक्ट येत आहे तर कोणते कोणते फॅक्टर त्याला कारणीभूत आहे ते सगळे आयडेंटिफाय करून त्याला मिनिमाइज करणं हे देखील सिक्स सिग्मा रूलचं काम आहे. So increase the efficiency. Six Sigma methodology like the DMAIC म्हणजे define, measure, analyze, improve and control streamline process by eliminating the backend and reducing the waste and optimizing the workflow. This result in the faster processing cycle and increase the output. तो आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीवर काम करायचं आहे. डिफाइन, मेजर, अनालाइज, इम्प्रूव्ह आणि कंट्रोल करून आपल्याला आपली इफिशियन्सी जी आहे ती वाढवायची आहे. फोकस ठेवायचा आहे ऑन कस्टमर सॅटिस्फॅक्शन. सो आपण जो प्रॉडक्ट बनवतो आहे त्याच्यावर कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे, हे देखील महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. सो एकदा इम्प्रूव्हमेंट केल्यानंतर चालणार नाही, तुम्हाला तुमच्या प्रोसिजरवर कंटिन्युअसली काम करत राहायचं आहे. हे देखील या सिक्स सिग्मा रूलचं काम आहे. याच्यामध्ये थोडंसं एक डायग्राम मला तुम्हाला दाखवायची आहे. बघा सिक्स सिग्मा रूल आपण जे बघितलं होतं, जर फर्स्ट सिग्मा तेव्हा डिफेक्ट एवढे आहेत 6,91,000 समथिंग आणि जसे जसे आपण या सगळ्या स्टेप फॉलो करत जाणार, सेम मी मगाशी सांगितलं होतं 3.4 डिफेक्ट उरतात. म्हणजे लाखाच्या घरामध्ये असलेले डिफेक्ट सिक्स सिग्मा रूल जेव्हा आपण लावतो तेव्हा फक्त 3.4 डिफेक्ट त्याच्यामधून उरतात. हे जर प्रॉपर आपण सर्व फॉलो केलं तर ही एक मेथडॉलॉजी आहे. आणि याच्यामध्ये अजून मी एक सांगितलं होतं फेज ऑफ सिक्स सिग्मा. त्याच्यामध्ये आता जे आपण बोललो होतो डिफाइन, मेजर, अनालाइज, इम्प्रूव्ह अँड कंट्रोल. सो काय डिफाइन करायचं आहे, हु इज द कस्टमर अँड व्हॉट आर देअर नीड. कस्टमर कोण आहे आणि त्यांची गरज काय आहे हे आयडेंटिफाय करणं. मेजर्स कोणते, हाऊ इज द प्रोसेस डिफाईन अँड द हाऊ आर डिफेक्ट मेजर. सो डिफेक्टला ओळखणं, त्याला मेजर करणं हे काम आपल्या दुसऱ्या प्रोसेसचं असणार आहे. अनालाइज करणं, व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट कॉज ऑफ अ डिफेक्ट. डिफेक्टचं कारण काय आहे ते शोधून काढणं. इम्प्रूव्ह, हाऊ कॅन कॉज ऑफ अ डिफेक्ट कॅन बी अ डिक्लामाइन, म्हणजे कोणतं जे कॉज ऑफ एरर आहे त्याला आपण कसं कमी करणार. आणि कंट्रोल म्हणजे काय, ऍक्शन आर निडेड टू सस्टेन द इम्प्रूव्हमेंट. एकदा इम्प्रूव्हमेंट केल्यानंतर असं होणार नाही की आज एक महिना तुम्हाला अभ्यास करायला सांगितला, एक महिना आणि बस तुम्ही अभ्यास केला बस झालं. नाही, तुम्हाला कंटिन्युअसली अभ्यास करत राहायचा आहे. सो हे जे आहे कन्सिस्टन्सी जी आहे ते देखील लागते. तो अशा पद्धतीने ही सिक्स सिग्मा रूल बद्दलचा तो प्रश्न होता. आणि सिक्स सिग्मा रूल जो आहे आपल्या दृष्टिकोनातून मी त्याला थोडंसं जास्त एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला, पण सिक्स सिग्मा रूल हा डिफेक्ट कमी करण्याचा आणि प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासंदर्भातला एक रूल आहे. सो पुढे बघूया. यस, अजून एक प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द बेस्ट वे टू मॅनेज द रिएजंट इन्व्हेंटरी. जर तुम्हाला रिएजंट इन्व्हेंटरी कंट्रोल मधला हा प्रश्न आहे. सो इन्व्हेंटरी कंट्रोल मध्ये त्यांनी म्हटलंय जर तुम्हाला तुमच्या जे काही तुमचे इन्व्हेंटरी आहे त्याला मॅनेज करण्यासाठी कोणती बेस्ट मेथड आहे. सो बेस्ट मेथड जी आहे ती बार कोडिंग मेथड आहे. याच्याबद्दल देखील मी माझ्या नोट्समध्ये ऑलरेडी व्हिडिओ शिकवताना देखील मी सांगितलेलं आहे, नोट्समध्ये देखील हे अवेलेबल आहे. डिस्पोज ऑफ एक्सपायरी रिएजंट. सो याचा तर काही लॉजिकच बनत नाही. तुमच्याकडे जे एक्सपायरी रिएजंट आहे त्याला तुम्ही डिस्पोज ऑफ करणार, त्याच्यामुळे तुमची इन्व्हेंटरी कशी काय मेंटेन होणार. हा एक पार्ट असू शकतो, पण याच्यामुळे इन्व्हेंटरी मेंटेन होत नाही. रिप्लेसिंग अ ओल्ड रिएजंट विथ द न्यू. सो जुने रिएजंट जर चांगले असतील, एक्सपायरीच्या अंदर असतील, तर नवीन रिएजंट त्याच्यात प्लेस करायचा काही लॉजिकच बनत नाही आणि त्याच्यामुळे इन्व्हेंटरी पण मेंटेन होऊ शकत नाही. चेंजिंग अ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ रिएजंट फ्रॉम टाइम टू टाइम. आता जो मॅन्युफॅक्चर आहे त्याला बदलायचं, पहिले या मॅन्युफॅक्चर पासून घ्यायचं, नंतर या कंपनीपासून घ्यायचं, नंतर त्या कंपनीपासून घ्यायचं. याचा आणि इन्व्हेंटरीचा काही लॉजिकच बनत नाही, त्याच्यामुळे हे पण आन्सर नाहीये. सो बारकोडिंग सिस्टीम काय आहे ते मी माझ्या नोट्समध्ये जेव्हा एक्सप्लेन केलं होतं. सो येस, हा
इन्व्हेंटरी कंट्रोल मध्ये हा यस, हे बघा हे माझ्या नोट्सचा हा स्क्रीनशॉट आहे, मी इथे टाकलेला आहे. सो बारकोड सिस्टीम मध्ये मी सांगितलं होतं युनिक आयडेंटिफिकेशन असते आणि या बारकोडमुळे आपण काय करू शकतो की इन्व्हेंटरी व्यवस्थित मेंटेन करू शकतो. पुढे जाऊया. 9वा आणि शेवटचा प्रश्न कदाचित हा आहे. मेंटेन द इन्व्हेंटरी ऑफ अ क्लिनिकल लॅबोरेटरी इज अ रिस्पॉन्सिबल ऑफ विच पर्टिक्युलर सेक्शन. सो मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये वेगवेगळे सेक्शन असतात, मॅनेजमेंटसाठी वेगळे असतात, इन्व्हेंटरीसाठी वेगळे असतात, सगळ्या स्टाफवर लक्ष ठेवण्यासाठी वेगळे असतात. सो कोणत्या डिपार्टमेंटचं हे नेमकं काम आहे ज्यांनी इन्व्हेंटरी क्लिनिकल लॅबोरेटरीमध्ये मेंटेन करायची आहे? सो रिसोर्स मॅनेजमेंट. रिसोर्स नावामध्येच आहे की रिसोर्स मॅनेजमेंट आहे. बाकी जे इथे त्यांनी दिलेलं आहे क्वालिटी मॅनेजमेंट काय आहे, बोर्ड ऑफ डायरेक्टर काय आहे, ऑर्गनायझेशन मॅनेजमेंट काय आहे, याच्याबद्दल देखील माहिती मी तुम्हाला इथे सांगितलेली आहे. बघा यांनी जे सांगितलं आहे रिसोर्स मॅनेजमेंट, इट इज अ इफिशियंट अँड इफेक्टिव्ह डेव्हलपमेंट ऑफ अँड ऑर्गनायझेशन रिसोर्स व्हेन दे नीडेड. म्हणजे जेव्हा रिसोर्सची गरज पडते तेव्हा त्या ऑर्गनायझेशनला ते रिसोर्स प्रोव्हाइड करण्याचं काम रिसोर्स मॅनेजमेंट करते. सच रिसोर्सेस मे बी इन्क्लुडिंग अ फायनान्शियल रिसोर्स. कधी ते पैशाच्या संदर्भातले रिसोर्सेस असू शकतात, कधी ते इन्व्हेंटरी. हा आपला प्रश्न आहे. सो इन्व्हेंटरी म्हणजे काय, जे तुम्हाला त्या पर्टिक्युलर सेक्शनमध्ये ज्या गोष्टींची गरज आहे ते प्रोव्हाइड करणं. कधी तो पैसा असू शकतो, ह्युमन ह्युमन बिंग देणं, प्रोडक्शन रिसोर्सेस वगैरे या सगळ्या गोष्टी असणार आहे त्याच्यामध्ये, नॅचरल रिसोर्सेस इन्क्लुडिंग. बरं, क्वालिटी मॅनेजमेंट इज अ क्वालिटी मॅनेजमेंट काय आहे हे समजून घेऊया. जे ऑप्शन मध्ये होतं त्याला आपण डिटेलमध्ये बघतो आहे. आज प्रश्न रिसोर्स मॅनेजमेंटवर आला, गरजेचं नाहीये की होऊ शकतं की यावेळेच्या याच्यामध्ये क्वालिटी मॅनेजमेंट कशा संदर्भात आहे त्याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. क्वालिटी मॅनेजमेंट इज अ कॉम्प्रिहेन्सिव्ह अप्रोच टू एन्श्योर द प्रॉडक्ट. सो क्वालिटी, प्रॉडक्टची क्वालिटी कशी आहे, त्याची सर्व्हिस कशी आहे, प्रोसेस ऑफ कन्सिस्टन्सी मीट अँड एक्सीड द कस्टमर. सो कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन व्हावं यासाठी चांगल्या क्वालिटीचे प्रॉडक्ट बनवणं, हे काम जे आहे ते क्वालिटी मॅनेजमेंटचं आहे. बोर्ड ऑफ डायरेक्टरचं काम काय असते, हे बोर्ड ऑफ डायरेक्टर एक तर इलेक्टेड मेंबर असतात. सो दीज आर द इलेक्टेड अपॉइंटेड इंडिव्हिज्युअल हू ओव्हरसीज द मॅनेजमेंट अँड स्ट्रॅटेजिक डायरेक्शन ऑफ ऑर्गनायझेशन. तो जी स्ट्रॅटेजी ठरवली जाते बोर्ड ऑफ डायरेक्टरचं किंवा त्या इंडिव्हिज्युअल जरी पर्सन असला त्याचं हे काम आहे की पूर्णपणे सगळ्या गोष्टींचं मॅनेजमेंट करणं. ऑर्गनायझेशनल मॅनेजमेंट म्हणजे प्रॉपर प्लॅनिंग करणं, कोऑर्डिनेटिंग करणं आणि ओव्हरसीज रिसोर्सेस वगैरे बघणं, मग ते लोकांची असो अँड फायनान्स असो, विदिन द ऑर्गनायझेशन टू अचीव्ह इट्स गोल अँड द ऑब्जेक्टिव्ह. तर अशा प्रकारे हे ऑर्गनायझेशनल मॅनेजमेंट आहे. सो आपल्या कामाचं याच्यामध्ये हे होतं की तुम्हाला इन्व्हेंटरी कंट्रोल, इन्व्हेंटरीची जर गरज असेल तर एखाद्या क्लिनिकल लॅबोरेटरीमध्ये ते कोण प्रोव्हाइड करू शकतं, तर कोण प्रोव्हाइड करू शकतं, ते रिसोर्स मॅनेजमेंट टीम असते जे सगळी इन्व्हेंटरी जी आहे ती कंट्रोल करते. सो मित्रांनो, होपफुली तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. मी प्रत्येक ऑप्शनला देखील इथे एक्सप्लेन करण्याचा थोडासा प्रयत्न केलेला आहे. होपफुली हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल. या व्हिडिओला जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ज्या लोकांनी DMER लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंटसाठी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. जर तुम्हाला माझी बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. 99 60 157 852 या नंबरला मला व्हॉट्सअप करून तुम्ही बॅच जॉईन करण्यासंदर्भातली प्रोसिजर विचारल्यास मी तुम्हाला ती प्रोसेस सांगेल, काय फी स्ट्रक्चर आहे आणि बाकी सर्व गोष्टी, जेणेकरून लवकरात लवकर तुम्ही बॅच जॉईन करून तुम्हाला जी DMERची एक्झाम आहे ती पास आउट करता येईल चांगल्या मार्कांनी. सो भेटूया लवकरच आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.